माढा लोकसभा मतदारसंघासाठी विजय निश्चित करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं प्रतिपादन शरद पवार गटाचे आमदार जयंतराव पाटील यांनी केलेलं आहे। शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये विजय मेळाव्याचं आयोजन करणार आहोत। कार्यकर्त्यांना संघटित करून लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागावे असं देखील आवाहन करण्यात आलंय। दहिवडी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते। यावेळेला आमदार बाळासाहेब पाटील आणि माजी अधिकारी प्रभाकर देशमुख हे देखील उपस्थित होते। विजय निश्चय मेळाव्याचं प्रयोजन हे आहे की आम्ही ज्या ठिकाणी लोकसभा मतदारसंघ लढवणार आहोत त्या ठिकाणी प्रत्येक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांची तयारी करणं आणि येणाऱ्या लोकसभेच्या साठी विजय निश्चित करण्याचा प्रयत्न आमचा या प्रयत्नातून आहे। कार्यकर्ते पुन्हा संघटित करून त्यांना कामाला लावणं हा एक उद्देश आहे आणि त्याला इतका उत्तम प्रतिसाद मिळतोय की आम्ही बैठका सांगितलेल्या पण त्या मेळाव्यात त्याचं रूपांतर व्हायला लागले। मला वाटतं की आता सिटिंग सदस्य रणजित राजे निंबाळकर आहेत। आता सदस्य 5 वर्षाचीच त्यांची टर्म झाली आहे। नैसर्गिक न्यायाने भारतीय जनता पक्ष त्यांना देईल ना, आता ते सिटिंग सदस्य आहेत। त्यापेक्षा वेगळं अजून कोण मागत आहे ते मला माहित नाही, मी काय भाजपचा सदस्य नाही। अशी प्रत्येक पक्षात अशी मागणी अनेकांची येते, पण फॅक्ट काय, वस्तुस्थिती नाकारता येत नाही की ते एक टर्म आमदार खासदार आहेत, त्यामुळं त्यांनाच पुढे कंटिन्यू करणं नैसर्गिक आहे। आता बाकीच्यांच्या किती मागण्या असल्या तरी त्यांना त्यांचा प्रचार करावा लागेल। रामराजे यांचा रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करताना नाईलाजाने दिसतील काही दिवसांनी। विपरीत परिस्थिती नाही आहे, परिस्थिती फार चांगली आहे। उलट मतदार जो आहे तो मतदार आजही शरद पवार साहेबांच्या मागे आहे। काही मुठभर लोक गेली म्हणजे माणसं जातात हा गैरसमज मनात काढून टाका। अतिशय चांगली परिस्थिती आहे। आम्ही जो उमेदवार या मतदारसंघातनं उभा करू, पवार साहेबांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे, आम्ही जो उमेदवार उभा करू तो इथून निवडून येईल अशी आमची खात्री आहे। तुमच्या डोळ्यासमोर उमेदवार 3-4 जण आहेत, पण अभय जगताप या सातारा जिल्ह्यातनं प्रॉमिनंटली मागणी करणारे अभय जगताप आहेत। सोलापूर जिल्ह्यातनं 1-2 जण आहेत। त्यांची नावं असं जाहीर करणं योग्य नाही, कारण तिकीट एकालाच मिळणार आहे। ते इतर उरलेल्या दोघांच्यावर अन्याय, परत ते लागले कामाला तर मला परत उठाबशा काढाव्या लागतील।